सोबत रिसेंटली ओळख झालेली आहे आणि इथे बरेच लोक असे आहे ज्यांना एका गोष्टीची माहिती असायला पाहिजे, ती म्हणजे श्रीजय क्रिएशन्सची. खरं तर याआधी त्यांची जी गाणी आली ती सगळी सुपर डुपर हिट झाली, पण त्यापैकी कोकणपरी हे गाणं सगळ्यात जास्त हिट झालं. त्यात जी जोडी आपल्याला बघायला मिळाली, तन्मय आणि कोकण हार्टेड गर्ल, ती जोडी हिट झाली. कोकणाचं प्रतिनिधित्व त्या नंतर पुढे जाऊन जोडीने केलं, पण त्यासाठी निमित्त ठरलं ते श्रीजय क्रिएशन कोकणपरी हे गाणं. पण मग त्याच्यानंतर बरीच गाणी आली आणि त्या गाण्यांमध्ये मग प्रेमाची शिट्टी हे गाणं आलं आणि एकदम रिव्हॉल्युशनरी गाणं होतं, कारण त्याआधी किंबहुना मी तर म्हणतो दुसऱ्या देशामध्ये जाऊन गाण्याची शूटिंग फक्त अशी कधी झालेली नव्हती. तर श्रीजय क्रिएशनने एक ते नवीन रिव्हॉल्युशन आणलं या संपूर्ण इंडिपेंडेंट म्युझिकच्या इंडस्ट्रीमध्ये. त्यानंतर मी आणि ती अगदी संथ चालीचं असं रोमॅन्टिक गाणं त्यावेळेस जेव्हा रिलीज झालं सगळ्यांच्या हृदयावरती राज्य करत होतं. नंतर मग त्यांचं अजून एक गाणं आलं जे म्हणजे ठेका धरण्यासाठी तुम्हाला भाग पाडत होतं, ते म्हणजे दाजी. यामध्ये गोल्डमॅन तुम्हाला बघायला मिळत असेल ते असे तब्येतशीर पुण्यातले, त्यांनाही कास्ट केलं. म्हणजे गाण्यामध्ये त्यांची कास्टिंग कधी होऊ शकते असं मला वाटत नव्हतं, पण सरांचं काय विजन असेल त्यांचं त्यांना माहिती. पण या सगळ्या प्रकारचे सगळ्या जॉनरेसचे गाणे तुमच्यासाठी कायमच श्रीजय क्रिएशन घेऊन येत असतं. आणि आता एक नवीन पान त्याच्यामध्ये ऍड होणार आहे, ते म्हणजे इन्स्टाची स्टार. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यात आधी श्रीजय क्रिएशन साठी झाल्या पाहिजे. आणि म्हणजे या श्रीजय क्रिएशनचे करता करविता जे आहेत त्यांना मी आता स्टेजवरती बोलवणार आहे. सगळ्यात आधी ज्यांचं नावच या श्रीजय क्रिएशन मध्ये आहे ते जय पालवकर सर आहेत आपल्यासोबत. एकदा त्यांना स्टेजवरती बोलवूया. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. आणि हा म्हणजे दुसरं नाव जे आहे ते असं आपण म्हणू शकतोय की त्यांची शॅडो या संपूर्ण कामामध्ये जे सगळ्यात अग्रेसर असतात, म्हणजे यांच्या नंतर ते म्हणजेच नवनीत जाधव सर. त्यांना पण मी स्टेजवर बोलू इच्छितो. खरं तर हे कॅप्टन ऑफ द शिप आहे, पण ते शिप वरती असतात म्हणून मग त्यांची सावली म्हणून सर संपूर्ण मॅनेजमेंट बघतात. आणि म्हणजे कार्याध्यक्ष आहात तुम्ही संपूर्ण या पक्षाचे. पण श्रीजय क्रिएशनचा या आधी असा काही इव्हेंट झाला नाही सर. तुमची ओळख सुद्धा बऱ्याच लोकांना नसेल, पण तुमचा कोर हा कलाकाराचा. सुरुवातीपासून तुम्ही कलाकारच होतात, पण मग नंतर तुम्हाला तर माहिती आहे चणचण भासली की मग कलाकाराला पडेल ते करावं लागतं, आणि तसंच काहीतरी तुम्ही सुरू केलं. जरा तुमच्या जर्नी बद्दल सांगा, कारण मी जेव्हा ऐकलं तेव्हा मी फार इन्स्पायर झालो. आणि कॅमेराच्या त्या बाजूला आणि इथे बसलेले लोक जे बघताय त्यांनाही ते इन्स्पायर करण्यासारखे. सो एकदा प्लीज सांगा. मी चेतनाचा पावसाळा आहे. 2002 पर्यंत मी चेतनातून एकांकिका करायचो. सयाजी शिंदे सर, किशोर सर, हेमंत प्रभू सर यांच्या हाताखाली मी काम केलेलं आहे, स्टेज केलेलं आहे, ऍक्टिंग केलेली आहे. पण तो एक काळ असतो, एक कॉलेज एक टाइम असतो, त्याच्यामध्ये आपण थोडे एक्सायटेड असतो ऍक्टिंग करायची, करिअर करायचं त्याच्यामध्ये. पण त्याच दरम्यान आपल्याला एक आपलं स्वतःचं करिअर पण असतं. तर त्यावेळेला मला सपोर्ट नव्हता, फायनान्शियल सपोर्ट नव्हता. सो मला तर भरपूर इच्छा होती की चांगलं आपण ऍक्टिंग लेवलला करायचं, कुठल्या तरी चांगला प्रोडक्शन टीमला आपण प्रेझेंट करावं. पण ती एक पैशाची चणचण असते, करिअर असतं. त्याच्यासाठी मग मला एक बाहेरचा जॉब मिळाला. सो आय एम वर्किंग इन द क्रूज लाईन ॲज अ बारटेंडर 2003 पासून. इट्स अ लॉंग जर्नी. आणि आता असं झालंय की जे माझ्याकडे नव्हतं ते आता माझ्याकडे आहे, आणि आता जे आहे माझ्याकडे ते आता मला लोकांसमोर आणायचं आहे. त्याच्यासाठी मी हा यूट्यूब चॅनल चालू केला, आणि नवनीतने मला खूप त्याच्यामध्ये हेल्प केलेली आहे. कारण की मी इकडे नसताना पूर्ण चॅनलचं जे काही असेल, प्रोडक्शन असेल, ऑफ प्रोडक्शन असेल, पोस्ट प्रोडक्शन असेल, सगळं तो सांभाळतो. सो थँक्यू सो मच. बाकी त्यांना माहितीच आहे. बरोबर. आणि खरं सर म्हणजे ही फार मोठी गोष्ट आहे. एक कलाकार म्हणून पुन्हा एकदा पुढे येणं आणि करून दाखवणं हीच जिद्द प्रत्येक कलाकाराला इन्स्पायर करणारी असते, जी तुमच्याकडनं खरंच शिकणं गरजेचं आहे. पण असं म्हणतात ना, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, तसं यांच्या मनातली जी क्रिएटिव्हिटीचा वनवा पेटलेला असतो
त्यात तुम्ही जर गारवा त्यांना देत असता सतत. काय कसं सुरू असतं तुमचं कोऑर्डिनेशन आणि कसं संपूर्ण श्रीजय क्रिएशन सांभाळतात तुम्ही दोघ जण मिळून? काय नाही, कसं आहे, मी एडिटर आहे, व्हिडिओ एडिटर आहे. मी न्यूज इंदावला एडिटर आहे. अच्छा. आणि मला पहिल्यापासूनच काही नाही काहीतरी वेगळं करायचं. मी एडिटिंग मध्ये फिल्मचे काम चालतात, एक कॉमन सेक्शन चालतं, मग आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे. तर ह्यांना होतं की माझं गाणं आहे, मी माझी ओळखीची मेंबर्स आहेत, आपण करूया असं करून आम्ही सुरुवात केली. यांचं पहिलं गाणं आलं शिकुशित तुझ्या, त्या सर्कबँडमध्ये खूप गोंधळ गडबड झाला. सेकंड गाणं ओ म्हणून गाणं आलं, तेव्हा माझे फ्रेंड्स होते, डीओपी होते, सगळे मित्र होते माझे, ते आम्ही कुठे ना कुठे रिलेटेड मध्ये काम करत होतो. मग असं आलं की आपण करूया. मग मी त्या सगळ्यांना बोललो की आपल्याकडे एक त्यांचं गाणं आहे, आपण करूया, सुरुवात करूया. पहिल्याच गाणं ओ मुनीपासून आम्ही सुरू केलं. आणि ते ओ मुनीपासून जे सुरू केलं ते आता ते हळूहळू मग मी एडिटिंगचं काम करतो, ते गाण्याचं एडिटिंग मी केलं. मग कसं झालं की हे माझं ओळखीचं आहे, तो माझं ओळखीचं आहे, मग ते त्याच्याशी बोलून घे काय होतं की नाही, कमी पडतं काय, जास्त होतं. मग असं म्हणता मला सगळं कोऑर्डिनेशनच सगळं इनडायरेक्टली माझ्याकडे आलं. आणि मग ते करता करता आज सगळ्या गोष्टी नकळत इन्व्हॉल्ड आहे. आणि मग आता ही आतापर्यंत हे प्रोजेक्ट अशाच पद्धतीने सर्वसर्वित करून आणले. काय होतं ते जरा आम्हाला पण सांगा, म्हणजे जे बघताय त्यांनाही कळेल. युकेला जे आम्ही गाणे केलं पहिलं स्पर्श मार्ग, निखिल रानडे म्हणून फोटोग्राफर आहे, ते इथे मुंबईला स्थायिक होते. मग ते युकेला गेले आणि त्यांनी सिनेमॅटोग्राफी ते शिकले आणि ते म्हणाले की मी इथे सगळं करतोय, माझ्याकडे टीम आहे, तर तू इथे येऊन का करू शकत नाही. मी लोक आम्हाला परवडलं पाहिजे, तिथे एवढं भाषा सुद्धा ते स्वतः म्हणत की आम्ही कसं वाटलं, आम्ही तुमची ठरलेली पेअर ब्रेक करून वेगळ्यांना पहिल्यांदा तुम्हाला असं नवीन पेअर मध्ये आणतोय की त्यांनी तुम्हाला दोघांना कधी एकत्र पाहिलं नाही. आणखी त्याला नेहमी निक बरोबर पाहिलं गेलं, कॉमन झालं की हा निक बरोबरच असते. मी बोललो नाही निक ठीक आहे, तोही खूप चांगलाच आहे, पण आपल्याकडे एक वेगळा स्टार आहे जो ब्रेकआउट करू शकतो. आता याच्यामध्ये ह्यांची अरेंजमेंट चांगली आहे की दोघांची जोडी इतकी एकमेकांना कॉर्पोरेट करेल ना की ते स्वतःला त्यांना असं वाटतं की नाही वाटेल, पण जेव्हा ते स्वतः बघतील फ्रेम मध्ये ना की ते वाटतील की, कारण की मला पर्सनली दोघांबद्दल आधीच मी ज्यांना प्रिव्ह्यू केलं ते म्हणले अरे हे खूप वेगळे वाटतात, खूप छान वाटतं की हाच पाहिजे. आणि आम्ही दोघांचं झालं होतं की आम्हाला अंकित असतं अंकिताची जेव्हा आम्ही बोलताना क्लिअर की हे गाणं हे तुमच्यासाठीच होतं आणि हे तुम्हालाच भेटलं. सो गुड. म्हणजे हे जे अंकिताचं लक आहे सर, ती म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो की फार नखरेवाली अंकिता आहे ती, आणि ते लक त्या गाण्यात सुद्धा आणि या गाण्यात सुद्धा नक्कीच चालेल. आणि जगदीश बद्दल काय बोलायचं तुम्हाला, खाली फक्त मुलींचे कमेंट्स दिसणार सर, असं सगळं आहे. थँक्यू सो मच सर, तुम्ही इतकं छान आम्हाला सगळं सांगितलं आणि आम्हाला ते ऐकून खरंच खूप बरं वाटलं की एखाद्या असं आपण म्हणू शकतो की तपश्चर्या मागची माहिती आपल्याला नसते, ती माहिती आज आपल्याला कळली. थँक्यू सो मच. प्लीज बसा. आणि आता इथून पुढे ज्यासाठी आपण सगळे इथे जमलेलो आहोत त्याबद्दल जरा गप्पा मारूयात. इन्स्टाची स्टार आता इथे तर बसलेलीच आहे अंकिता, बरं मग इन्स्टाचा स्टार सुद्धा आपल्या समोर बसलेला आहे जगदीश. पण या गाण्यामागची स्टोरी जी आहे ती संपूर्ण स्टोरी आता तुमच्या समोर हळूहळू रिव्हील होणार आहे. खरं तर हे गाणं अभिजित दानी यांनी डिरेक्ट केलेलं आहे, प्रोड्यूस केलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांचं संपूर्ण जे आहे ते योगदान आहे. ते आज इथे आपल्या सोबत जरी नसले तरी मी तुम्हाला सांगू इच्छितो की सिनेमॅटोग्राफी किंवा मग त्यांचं डिरेक्शन याबद्दल बिलकुल शंका नाही आहे, कारण याच्या आधी बरेच हिट त्यांनी दिलेले आणि हे सुद्धा एक हिट त्याच्यामध्ये ऍड होणार आहे. आता इथून पुढे आपण गाण्याचं टीजर बघणार आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला मी पुढची माहिती सांगतो. थँक्यू सो मच. खूप छान होतं. स्टार्टिंग झाली की मला पण हे डान्स करायचंय, डान्स मुलीचं आहे पण मला पण करायचंय. मी म्हटलं मी कसं करणार, स्टेप तर मुलीसारखी येणार नाही. दिनेश बोलते कर, तू भारी करशील आणि खूप भारी दिसेल लोकांना. अच्छा, मी त्याचा विचार ठीक आहे चल करूयात. मग ते एक ऍक्सेप्ट केलं. नंतर मग परत हातात गळ्यात ते घालायचं लॉकेट कॅमेरामॅन, म्हटलं हे वेळ वाटणार भाई, हे कसं घालू मी. मला चेन काढायला लावली आणि ते घालायला लावलं. ओके, ते पण ठीक वाटलं. नंतर कळलं की एक स्क्रीन प्ले नुसार असेल खूप भारी वाटेल. नंतर मग ते ऍक्सेप्ट केलं. चलो फिर कपडे पण जरा असे फोटोग्राफरचे कसे असतात की चला आपण नॉर्मल तसं पण केलं. पण मला नव्हतं वाटलं की स्क्रीनवरती एवढं भारी दिसतं, पण ते खूप भारी दिसतंय. सो ते भारी वाटतंय खरंच. आणि तुझ्यासाठी अजून एक गोष्ट फार हार्ड टू ऍक्सेप्ट होती, हाय मॅम बिग फॅन वगैरे लिहून पाठवणं, कारण हाय सर बिग फॅन तुला येत असतील
बट हे गाणं जेव्हा त्याचे पोस्टर्स वगैरे आले तेव्हा सुद्धा आम्ही बऱ्यापैकी क्युरियस होतो की नेमकी काय असेल गाण्यामध्ये. आणि मग शैलेशचं गाणं कळल्यानंतर कळलं की एक काहीतरी भारी ऐकणार आहे. गाण्याबद्दल काय सांगशील? ऑडिओ तू पहिल्यांदा ऑडिओ खूप भारी आहे. म्हणजे की आपण असं लागल्यानंतर आपल्याला वाईब येणारच आहे असंच वाटतं ऑडिओ. आणि मला पाठवल्या मी बोललो नाही मी करणार आहे ऑडिओ, नाही मी करणार आहे. सर खूप आवडलं. सो तुम्हाला पण नक्की आवडेल आणि आवडत असेल मे बी तुम्ही आता ऐकलं असेल तर. ग्रेट. आणि अंकिता, तू दरवेळी तुझं गाणं घरी तर दाखवतच असशील, काय रिॲक्शन होती मम्मी पप्पांची जेव्हा गाणं बघितलं तेव्हा? सगळ्यात आधी अंकिता नाही तूच इन्स्टाची स्टार. का रागवलीस त्याला? बिचारा स्टोरी सांगत होता ना फक्त. मला काय माहिती काय करत असेल. अच्छा, तो विचारायचं असतं मुलांना असं. तुला कळलं? त्यांनी डायरेक्ट हार्ट सोबत फोटो टाकला यार, म्हणजे कसं विचार. हा म्हणजे ज्या फोटोत तू आहे त्या फोटोत विदाऊट हार्ट म्हणजे टाकणं तुझा अपमान होईल, तो तुझ्या ब्युटीचा अपमान होईल. पण खूप छान असं सगळं गाणं झालेलं तू बघितलंस, पण तू तितकीच छान दिसतेस सुद्धा. आणि बरेच लुक्स या गाण्यामध्ये तुझ्या आहेत. शूट आउटडोअर झालेलं आहे संपूर्ण. आणि अभिजित दादा शूट करत होता आणि जगदीश को आर्टिस्ट तुझा. कसा होता संपूर्ण एक्सपिरियन्स? जेव्हा मला कळलं जगदीश इज माय पार्टनर तेव्हा असं होतं की कसं होईल कसं, कारण की न्यू को ऍक्टर आहे. बट वेन वी मेट आम्ही जेव्हा प्रॅक्टिस करत होतो इट वॉज फन. आम्ही धमाल केली आणि आम्ही भले त्याला एकदाच नाचायचं होतं बट त्याला बिचारायला खूप नाचायला लागलं. अच्छा, पहिले इशाऱ्यांवरती नाचत होता, नंतर गाण्यामध्ये नाच. आणि खूप मजा आली सेटवर. आणि जसं मी पहिले सुद्धा बोलले की बघा याला आणि बघा मला. याला मला धक्का द्यायचा होता झोक्याचा माझा, सो याला मी धक्का देणार आहे. पण हा खूप मजा आली. इट वॉज फन. नाही, आमच्या सगळ्यांसाठी हा तुमच्या दोघांची जोडी म्हणजे सुखद धक्काच होता. बट या आय वॉन्ट टू नो वन थिंग. जे सगळे लुक्स, ट्रेडिशनल लुक होता, याच्यात वेस्टर्न होता, साध्या मुलीचा लुक होता, आणि आज जसं तू छान परी म्हणून आलेली आहेस इथे, तुझं ते पेंडंट कॉन्स्टंट आहे, त्याच्या मागची स्टोरी जरा सांगा मला त्या गाण्यातलं. तो माझ्या मम्मा पप्पांनी दिलाय आणि वेन आय स्टार्टेड द करिअर तेव्हापासून तो पेंडंट राहिला माझ्यासोबत. सो थ्रू आउट विथ एनी सॉंग्स इट इज ते पेंडंट आहे माझ्यासोबत. इट्स माय लकी दिस मोमेंट. आणि आमच्या दोघांचे पण खूप सारे मोमेंट्स होते. जो धक्का वाला तो दिसायला किती सुंदर दिसला. आम्ही दोघं नाचतो आहे. दॅट एलिमेंट दॅट इज ऑल्सो व्हेरी प्रिटी. गुड. आणि इथून पुढे जर रील शूट करायचं असेल तर प्लीज मला पण फार छान करता येतं रील शूट. तुला फोटो टाकायला लागेल. सो गुड. पण खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि गाणं तर सुंदर आहेच, पण तिथून पुढे रिस्पॉन्स सुद्धा सुंदर येणार आहे, कारण हे दोघं सुपरस्टार्स गाण्यामध्ये आहे सध्याच्याला. इंस्टाग्राम वरतीच नाही तर सगळीकडेच गाजतायत ते. आणि खरं तर युट्यूब वरती त्यांची गाणी मिलियन्स मध्ये जातात ऑब्व्हियसली, पण आता हे गाणं सुद्धा जाणारच आहे, त्यात काही शंकाच नाही. थँक्यू सो मच इतकं छान काम केल्याबद्दल आणि इतकं सुंदर गाणं आम्हाला दिल्याबद्दल. आता एवढं कौतुक केलं म्हटल्यावर 2 स्टेप झाल्या पाहिजे दोघांच्या. खूप स्टेप मी पण करायला पाहिजे. हो मग छान दिसेल करताना. तू एकटाच करणार होतास, नंतर आम्ही अंकितला ऍड केलेलं आहे. झाली की आम्हाला स्टार लोकांना घ्यावंच लागणार आहे. अंकिता, आप बताइए प्रोडक्शन हाउस के साथ काम करके कैसा लगा आपको? किस तरह की आपको प्यार मिला, मौका मिला तो किस तरह काम करना चाहते उनके साथ? सपोर्ट तर खूप होता. जेव्हा मला फर्स्ट टाइम कास्टिंगवरून कॉल आलेला तर आय वॉज व्हेरी मच एक्सायटेड. मला
म्हणजे गाणंच एवढं मला असं छान वाटलं. म्हणजे माझे प्रिव्हियसचे गाणे होते, मला थोडं तसं वाईबी वाटलं. मध्ये रॅप पण आहे, म्हणजे आजच्या जनरेशन वाईज इट्स व्हेरी नाईस. आणि जे आमचं शूट होतं, मी त्यांच्यासोबत ऑलरेडी काम केलं आहे, डिरेक्टर वगैरे अभिजित दानी वगैरे. तर आय न्यू द क्रू, तर आपलं थोडं अजून फ्रेंडली बॉन्डिंग झालेलं. आणि श्रीजय क्रिएशन दे वर व्हेरी नाईस. म्हणजे सगळेच छान होते. सर आखिरी में आप क्या बोलना चाहते हैं ऑडियंस के लिए, क्या मैसेज देना चाहते हैं, महाराष्ट्र जनता के लिए क्या मैसेज देना चाहते हैं? माझा सगळ्या ऑडियन्सला एकच मेसेज आहे, प्रत्येक कलाकारामध्ये एक स्टार असतो, ठीक आहे. फक्त त्याला गरज असते एक डेडिकेशन आणि सपोर्टची. तर तुम्ही जो कोणी आहेत प्रत्येकाला स्टार बनण्याची इच्छा असते, सपोर्ट करा, त्यांना हेल्प करा आणि सगळ्यांना स्टार बनवा. क्या बात, क्या बात. येस, नए लोगों को मौका देंगे आप प्रोडक्शन हाउस? नक्कीच नक्कीच. थैंक यू मैम, थैंक Thank यू. you. गाने के पूरा एक लाइन आप गा सकते हो? आप गा सकते हो? मैं हाँ? या तो हीरो के साथ गा लेना. हाँ हीरो के साथ गा रही हूँ. मेरा आवाज़ इतना अच्छा नहीं है. चलो सर करते हैं. ठीक है, थैंक यू. गाने में आपको कोई गाने आपको याद है अपने गाने के प्रोडक्शन हाउस के कोई गाने में हिट गाने? कोकणपरी हाँ चलो ना गाना गा दो ना ताकि उसको तो प्रमोशन से गाणं गायचं बोलत नहीं एक लाइन एक लाइन मराठी है. कोकणपरीची हवे की हाँ चलेगा कुछ भी हमको प्रमोशन करना. हापूस आहे मी तुझा, तू माझी काजू ग, आता नको लाजूसी, नको अशी लाजू ग. ते लिरिक्स मला माहीत नाही ॲक्च्युली. खूप छान थँक्यू. आला काय जगदीश दादा? नाही, तर विनयला माहिती. अब फोटो मार ले बाबू, क्या नाम है बाबू? फोटो मार. माझं नाव जगदीश चोरे. तर इस्टाचे स्टार हे गाणं आता येत आहे, तर खूप भारी झालं आहे गाणं आणि तुम्हाला नक्की आवडेल. आणि त्याच्यामध्ये अंकिता आणि मी आहे आणि शैलेशने ते गायलं आहे आणि कृतिका गायलं आहे. सो खूप भारी झालं आहे गाणं, ते तुम्हाला नक्की आवडेल बघायला. सो खूप प्रेम द्या. काम करके कैसा लगा प्रोडक्शन हाउस के साथ काम करके? किस तरह के एक्सपीरियंस रहा आपको? एक्टर के साथ किस तरह बॉन्डिंग रहा, कहाँ शूट रहा, क्या नोकझोंक रहा, हमें थोड़ा बताइए. काम करून खूप भारी वाटतं सगळ्यांसोबत. म्हणजे सगळं कोऑपरेटिव्ह होते सगळेजण. आणि अंकिता तर मस्ती करते ते माहिती होतं आम्हाला. तर अंकितासोबत पण काम करून मस्त वाटलं आणि खूप मजा आली. लोकेशन होतं नाशिकला होतं शूट झालं आणि मोस्ट ऑफ गाणे नाशिकला शूट होतं आमचे. सो काय लोकेशन ठीक होतं, पण काम करून मजा आली सगळ्यांसोबत. सॉन्ग जो है रोमांटिक है, किस तरह के है, कितना रोमांस करने का मौका मिला आपको? क्या होता है? नहीं वैसा वाला रोमांस नहीं है, ऐसा टिपिकल रोमांस है मराठी वाला जो होता है वो. मिला नहीं ऐसा. उसको chance. हाँ मिला नहीं यार. पर अच्छा है मतलब अच्छा है रोमांस. प्रोडक्शन हाउस के साथ जुड़ के काम करें चांगला रोमांस है. प्रोडक्शन हाउस की प्रोडक्ट से जो आपने काम किए श्री जय क्रिएशन, इनके बारे में बताइए कैसे तरह एक्सपीरियंस रहा काम करके? मस्त होता एक्सपिरियन्स, खूप चांगला होता. मी पहिल्यांदाच केलं काम. तर मी होतो आधी कन्फ्यूज की मी कधी काम नाही केलं यांच्यासोबत, पण यांचे गाणे बघितले, मला प्रोफाईल मी चेक केलं, खूप चांगले गाणे केलेले आधी पण. तर मी होतो कॉन्फिडंट की करूयात, खूप भारी करूयात. कोई प्रेशर था प्रोडक्शन? नाही काहीच प्रेशर नाही, मजामध्ये केलं. जय सर, आपके पुरानी टीम के साथ काम किया आपने, किस तरह की आपका लगा जोड़ी फिर से आपने कास्ट की?